नागपूरची दीक्षाभूमी हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर भारतीय बौद्ध समाजाची, विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांची आत्मा आहे। हे तेच पवित्र ठिकाण आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नवबौद्ध धम्म स्वीकारून लाखो अनुयायांना धम्माची दीक्षा दिली। याच ऐतिहासिक घटनेमुळे या जागेला दीक्षाभूमी असे नाव प्राप्त झाले। एक अशी जागा जी परिवर्तनाची साक्ष आहे आणि बौद्धांच्या सामाजिक नवजागरणाचं केंद्रबिंदू आहे। दरवर्षी येथे भारतभरातून तसेच जपान, थायलंड, श्रीलंका अशा देशांतूनही लाखो बौद्ध श्रद्धाळू आणि पर्यटक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात। महाराष्ट्र शासनाने दीक्षाभूमीला अ दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केलं असलं तरी त्या दर्जाला साजेशी सुव्यवस्था मात्र आता प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही। कालच्या विजयादशमीला देखील लाखोंच्या संख्येने अनुयायी आले होते, पण यंदा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा तेवढा आनंद नव्हता। होती ती केवळ नाराजी आणि वेदना, कारण दीक्षाभूमीची सध्याची अवस्था ही त्यांच्या श्रद्धेला लाजवणारी आहे। भिंतींना भेगा पडल्या आहेत, जमिनीवर चिखल आणि मातीचे साम्राज्य आहे आणि थोडा पाऊस पडला तरी सगळीकडे पाणीच पाणी साचतंय। दूरवरून मोठ्या आशेने श्रद्धेने आलेल्या भाविकांना यंदा मात्र अस्वस्थ करणारा अनुभव गाठीशी पडलाय। हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, हे समता, न्याय आणि परिवर्तनाची जागा आहे। अशी पवित्र भूमी जर उपेक्षेच्या गर्तेत सापडत असेल तर तो अपमान आहे बाबासाहेबांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या भावनेचा। दीक्षाभूमीची तातडीने डागडुजी व सुसज्ज व्यवस्थेची गरज आहे। सरकार आणि प्रशासनाने केवळ घोषणा करून थांबू नये, तर या ठिकाणी येणाऱ्या लाखो जनतेच्या श्रद्धेचा आदर करत या ऐतिहासिक स्थळासाठी दीर्घकालीन शाश्वत उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी जोरदार मागणी बौद्ध समाजातून केली जात आहे।